अधिकार नसताना वेदांत विचार करतात. लोकांस सांगतात, परंतु अनधिकाऱ्याने केलेल्या कोणत्याही कर्त्यास जसे फल प्राप्त होत नाही त्याप्रमाणे अधिकार लागतो. कोणतंही कार्य चांगलं होण्याकरता काय पाहिजे? अधिकारी पाहिजे. ज्ञान नसेल तर कार्य चांगलं होत नाही. एखादी बाई स्वयंपाक करते, मग त्याच्यात आणखी तुम्ही बघा, तुम्ही जे चपात्या असते ना, त्याच्या बरोबर व्यवस्थित अशा गोल असतात. 15 चपात्या केल्या तरी प्रत्येक चपातीचं वजन किती असते? सारखा. बरोबर. आणि एखाद्या बाईला ज्ञान नसेल, मग ते चपाती करून ठेवते, वाद नाही त्याच्यामध्ये, पण त्या चपातीमध्ये सगळी प्रांत दिसते, हिंदुस्थानचा नकाशा दिसते. कारण तिला ते चपाती करण्याचं काही नाही, ज्ञानाचं लागतं. अधिकारी पुरुष लागतो. कोण लागतो? नाही का कोणी कोणतंही काम करता येते का? आम्ही एका ठिकाणी होतो बघा, ते कीर्तन करायचं, पण वाजवणारच नव्हता. पकवाज आणून असा ठेवला. बराच वेळपर्यंत कीर्तनाला सुरुवात केली. एक बाई उठली का, मग ते म्हणाले, बाबा मला काय वाजत आहे ते? म्हटलं, आजी बरं आहे, चांगली गोष्ट आहे, तुम्हाला पकवाज आपल्या वाजवता येते म्हणून. म्हटलं, आनंदाची गोष्ट आहे. कुठं वाजवलाय? नाही वाजवले बरं का? म्हटलं, थापा मारता येते. काय थापा मारणं म्हणजे पकवाज वाजवणं आहे का? म्हणजे इथून काय करावं लागते? बोल काढावं लागतं. रात्री काढत शकता, तिथे कधी करत 10 पांडुरंग आमच्या गावात नाही, म्हणजे आम्हाला पकवाजाचं काय नसतं पहिल्यापासून. कशा करता यायचा चालला? कोणतंही कार्य होण्याकरता अगोदर त्याच्या ठिकाणी तसे गुण असावे लागतात, तर ते कार्य होत असते. नाहीतर करायला जातो गणपतीने होते वानर. पुढे त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाच्या साधनसंपत्ती वाचून केलेल्या वेदांत विचाराचे संसार दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्तिरूप फल त्यास प्राप्त होत नाही. वेदांताचं फल कोणतं आहे? नाही तुम्ही या ठिकाणी विचार संग्रह करायचं, उगीच येतात का काहीतरी फल आहे, त्याला फल आहे त्याला. एखादा मनुष्याने नोकरी करतो असं उगीच करतो, महिन्याच्या शेवटी 50,000 रुपये काय मिळते? ते काय वारकरी शिक्षण संस्था शिक्षक आहे का? फुकट शिकवतो हे त्याचे काय आहे? शाळेतलं कुठं असते? शाळेमध्ये गुरुजी आम्हाला येत नाही, पण शाळेतला मास्तर म्हणतो ट्युशन लावा. काय लावा? इथला शिक्षक म्हणतो का तुम्हाला ट्युशन लावा? उपकार काय केले पाहिजे? जाऊ द्या. कसं करता येईल आपलं फळाची अपेक्षा. वेदांत शास्त्राचं फल कोणतं आहे? मान्यता का? हुकुमशाही आहे. सकल दुःखाची निवृत्ती परमानंद, याच्याकरता वेदांत शास्त्र. लोक ते वेदांताचे पाठ चालतात, ते कसं करतात? आपली 2-4 ठिकाणी चालते ना आपली वेदांताची पाठ. तुमचे नारायणराव शिकवतात, 2-4 ठिकाणी पाठ आहे साधक आश्रमामध्ये. जेवढे आपले सर्व कशा करता चाललेलं आहे. फलाची अपेक्षा जर असेल तर अधिकारी असावा लागतो. याचे कारण बहुधा सर्व ठिकाणी विवेकपूर्वक वैराग्याचा अभाव दृष्टीस पडतो. या अधिकाऱ्याच्या निर्णयाने वेदांतशास्त्रावर किंवा शास्त्र प्रवर्तकावर वेदांत औदासीन्य आणतो. मनुष्य दुर्बल आणि निरुत्साही करून टाकतो. यामुळे देशाचे फार नुकसान होते.
आपल्याला असं वाटतं हे कठीण आहे किंवा काही बरं लोकही पाठ नाही, लवकर होत नाही, बोजड व्हावी असं वाटते. त्याचा अर्थ असा आहे कोणतंही साध्य प्राप्त होईपर्यंत साधन करावं लागतं. मग साधन जर आणि हे असेल तर फळ प्राप्त होत नाही. आपल्याला विहीर खोदायची आहे, कुठपर्यंत खोदावी लागते? पाणी लागेपर्यंत. तांदळाचा भात करायचा, कुठपर्यंत ज्वाळा लागते? मग पाठ नाही का? पाठ होईपर्यंत भोकत नाही तुम्ही. पाठ होईपर्यंत काय केली पाहिजे? मग ओवी काय होते? मग आपल्याला पाठ होत नाही आणि दुसऱ्याला कशी झाली? त्यांनी पाठ होईपर्यंत काय झाली? तसे वेदांत शास्त्र आहे. ती साधना फल मिळेपर्यंत काय करावं लागतं? करावी लागतात. म्हणजे मग फलाला प्राप्त पुढे. या साधू संतांनी आमच्या देशाचे वाटोळे केले अशा प्रकारचे लोक जे आरोप करीतात ते शास्त्र रहस्य न जाणता करीतात असे स्पष्ट दिसून येईल. आपल्या इथं नाही का, इथं 4 वर्षाचा कोर्स आहे इथे. आम्ही बरेच वर्षाचे असल्यामुळे लोकांची टीका असते ना, 4 वर्ष शिकून तुम्ही काय मिळवता? नाही का? काय कुठे नोकरी लागत असते का याच्यामध्ये? एखादा माणूस नोकरीला गेला, म्हटलं का रे बा क्वालिफिकेशन काय? म्हटलं 4 वर्ष आळंदीला शिक्षण संस्थेत होतो, हे क्वालिफिकेशन आहे का? मग ITI केलं तर 40,000 मिळते. मग कशा करता सांगितलं तुम्हाला? यावरून ज्याला आणखी याच्यातलं रहस्य माहिती नाही, काय माहिती नाही, आणि ते लोक असल्या प्रकारची काय करतात? टीका करत असतात. 4 वर्ष शिकून तुम्ही केलं काय? आणि त्याला नाही का, आणि त्याला फल आहे ना, कडू येईल प्राण प्रयाणाची वेळ. मग हे जे लोक आहेत तर पडून मरतात. कसे मरतात? कुठे जातील याचा काही नाही. आणि आपल्या ह्याच्यामध्ये फल आहे ना, काय आहे? वेदांताला सुद्धा फल आहे, भक्तीला सुद्धा फल आहे. भगवंताने सुद्धा आशीर्वचनं दिलेली आहे. जो कोणी आमची भक्ती करेल त्याचा अंतःकळा गोड करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे? का यम यम माफी त्याच्यातंते कलेवरून तम तमे वैरी. जो माझी सेवा करतो मराठ्या वेळेला मी त्याची काय करतो? कोणत्या अध्यायामध्ये आश्वासन दिले? अध्यायी असते का? नाही सांगता येत. 8व्या अध्यायामध्ये. कोणत्या अध्यायामध्ये? मरण जरा मरण मोक्ष आहे मामा श्रीचेतनपे 7व्या अध्यायामध्ये. त्याचा विस्तार 8व्या अध्यायामध्ये. प्रयाणकाळाचं कथम नियोसी नियतात मी, या शंकेचं उत्तर आहे. कोणत्या? प्रयाण काळच्या वेळेला आणि मी कसा जाणला ज्याला संदर्भ अध्यायाचे ते सगळे प्रश्न सोडवले ना. ब्रह्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे काय? कर्म म्हणजे काय? अधिभूत अधिदैव अनादि यज्ञ. आणि शेवटचा 7वा प्रश्न आहे हा. प्रयाणकालेच कथम नियोसी आत्मभी असं म्हटलं भगवंताने सांगितलं ना. पुढे कारण ज्यांना व्यावहारिक ऐश्वर्याची प्रबल इच्छा आहे ते वेदांत विचाराचे अधिकारीच नाहीत. ठरलेलं आहे. आता जो ज्याचा विषय झाला, काय झाला? म्हणला तुम्ही कशा करता? विषय गोळा करणे आणि विषयाची काय घेणे, हे घेणे, भोग घेणे. विषय पामाराचं काय ध्येय असं? मरेपर्यंत काय मिळत राहतो, आणि मरण्याची वेळ आली तरी विषय भोगलो. त्याला विचारलं, म्हणलं काय तर मरायला लागला, काही तीर्थ आणायचं का? म्हणलं आमचं तीर्थ कोणतं आहे? मरायच्या वेळेला सुद्धा दारू आणली तर फारच चांगलं. त्याचा त्याविषयी पामाराचा याच्यात काही नाही अधिकार आहे.
तो कशाला आपल्या या भानगडीत पडत असं. म्हणून एक 4 प्रकारचे आहे ना, पामर, विषयी, पुढे आणि पुढे मग वेदांताचे अधिकारी कोण आहे? उपासक आहे, साधक आहे का? मग नाही तर आपलं काय करतं, जाऊ दे अधिक विचारांचं विषयांतर होत असतं. काय होते, खरी जन्माला येण्याची लाज हेच, शरीर धारण करणे हीच काय आहे? काय करे, 2-2 वेळा 3-3 वेळा लग्नीकडे जात जा, संस्थाकडे जात जा, पुन्हा जेवण करत जा. हे काय आहे? पुनरुक्ती ना काय करे, फजिती देतं काय काय पुनरुक्ती जनाला पुनरुक्ती, पुन्हा ताटकी झोपा, पुन्हा गाईच्या उदरात जा, पुन्हा बाहेर पडा, पुन्हा हे करत बसा. ही लाज कोणा? तुम्हाला 16व्या अध्यायामध्ये याचा विचारलेला आहे. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेमध्ये गोड असं चिंतन केलेलं आहे. ते लाज पाहिजे निर्मळा. सामान्य माणसाला त्याच्यातलं काही वाटत नाही. एखाद्याला विचारलं, म्हणलं कधी आलो तुम्ही जेलमधून? म्हणलं 5 दिवस झाले की जेलमधून सुटून झालो, 5 दिवस झालेले. पुन्हा गाठ पडली. म्हणलं का पोलीस आहे तुमच्या पाठीमागे, काय भानगड आहे? नाही म्हणायला लागले. म्हणलं चोरीचं फल मिळालं आहे. तर पुन्हा कुठे चाललो? हो आता सुटून आलेले होतं ना तुम्ही जेलमधून, आता चालले. आमचा मनुष्य म्हणत असतो, म्हणतात जेल तो हमारी ससुराल है. पुन्हा महाराज पुन्हा मग साधकाच्या करता प्रयत्न करत असतो. मग विषया करता मग त्याचे काय युक्त आहार, युक्त कष्टस्य कर्म बसच आहे. व त्यांचेकरिता वेदांतशास्त्र निर्माणही झाले नाही हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. विषयी मारा करता हे वेदांतशास्त्र नाही, साधका करताय. कोणा करता? कोणची वस्तू कोणा करता असते असा त्याचा अर्थ नव्हे. त्याचा अधिकारी असावा लागत असतो. असा ब्रह्मलोकापर्यंत असणाऱ्या उत्तम भोगाविषयी ज्याला सत्संगतीने विचारपूर्वक तुच्छ बुद्धी म्हणजे वैराग्य झाले आहे, त्याच्या चष्म्यामधून पाहिले तर विषय भोगार्थ किंवा विषय प्राप्त्यर्थ आयुष्य घालविणे म्हणजे मनुष्यत्वाची हानी करून पशुत्व संपादन करण्यासारखे आहे. असे दिसले तर त्यात नवल काय? विषय गोळा करत बसला, पुढे काय? बरं, विषयाच्या भोगामध्ये त्याच्यातच जर नतेश्वरामध्ये बघा 5व्या अध्यायामध्ये म्हणतात ना, यही संसर्ग यही दुःखमेव अत्यंतमंत कोणते नतेश्वर. शहाणा मनुष्य कशात रमतो? मग विषय तो त्यांचा झाला मावळे जलधरा याच्यात रमत असतो. शहाणा मनुष्य तच्चिंतन तत्कृत अन्योन्य तुमचा अभ्यास सांगितलेला आहे ना याच्यामध्ये. भगवद्गीतेमध्ये सुद्धा काय आहे, हम सर्वस्य प्रभो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां. कोणीतरी या जगताचा करता आहे, त्याच्या सत्तेने हे सगळं जगत चालत असते. मग त्याची भक्ती करणं हे आपलं काय आहे? कर्तव्य आहे. खरंय नाटविषयी कृपाळू पोषितो जगाशी. असा सुंदर विवेक पुढे. पण हा विरोध अधिकाऱ्याचे लक्षण यथार्थ समजले म्हणजे आपोआपच नाहीसा होण्यासारखा आहे. म्हणून तात्पर्य सांगणे प्राप्त झाले. संपलं का? पुढे का? जीव ब्रह्मैक्य हा वेदांतशास्त्राचा प्रतिपाद्य विषय असून कारणासह वर्तमान सर्व संसार दुःख निवृत्ती आणि परमानंद म्हणजे ब्रह्मप्राप्ती हे फल आहे. या दोहोंच्या 4थ्या तरंगापासून 6व्या तरंगा पावेतो निरनिराळ्या प्रसंगाने विस्तारपूर्वक विचार केलेला आहेच. म्हणून या ठिकाणी जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही. अधिकारी विषय आणि प्रयोजन म्हणजे फल यांची सिद्धी झाली म्हणजे संबंधाची सिद्धी सहजच होते. तुम्हाला गेलं की अनुबंध कशाला म्हणतात?
ज्याच्या ज्ञानाने विषयात प्रवेश होतो त्याला अनुबंध. त्याच्याकरता त्याचे 4 प्रकार आहे अनुबंधाचे. त्याच्यावर अधिकारी, विषय आणि पुढे हे 3 आले म्हणजे संबंध आपोआप जुळते. संबंधाकरता 2ची अपेक्षा असावी नाही का. संबंधाला द्वित्वम इति उच्यते. एकामध्ये संबंध प्राप्त होत नाही, 2 असावे लागतात. मग जन्यजनक भाव संबंध, तुम्हाला ज्ञान कोणापासून होते? वेदांतशास्त्राच्या विचारामध्ये. म्हणजे ज्ञानाचा जनक कोण आहे? वेदांत. आणि ज्ञान झालं ते जन्यजनक भाव, प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध. प्रतिपाद्य कोण आहे? विषय आहे. प्रतिपादक कोण आहे? अधिकारी आहे. असे सगळे तुम्हाला सगळे संबंध काय करता येते? नाव द्यायचे. म्हणून शंका घेतल्या. अधिकाऱ्यावर शंका, पुढे पुढे विषयावर शंका, पुढे अधिकाऱ्यावर सुंदर आहे पूर्व पक्ष, पुढे उत्तर पक्ष, पुढे प्रयोजनावर जर शंका घेतल्या म्हणजे तुमचं प्रयोजन काय होऊ शकत नाही, सिद्ध होऊ शकत नाही. मग प्रयोजन कोणतं आहे? सकल लोकांची निवृत्ती. नाही का कोणत्याच लौकिक उपायाने दुःखाची निवृत्ती होऊ शकत. दुःख कोणते? हे पहा, नाही जन्माला चालू नाही आपण, मृत्यूची भीती आहे का? मग मृत्यूची भीती कोणाला आहे? नाही का. म्हातारपण कुठे येतं? असं खांबाला म्हातारपण येतं का? मग कोणाला म्हातारपण येतं? जाऊ दे. हे सगळं आनंदाला का जन्म, जरा, मृत्यू, व्याधी, दुःख, दोष, अनु हे सगळे सुखाला कारणीभूत आहे का दुःखाचा कारणीभूत आहे? असं माणूस म्हणत असतो का? म्हणलं आजपर्यंत चांगले दिवस गेले, आता डायबिटीस होऊ द्या काय? तुमची इच्छा अस्वत्वा. शरीर म्हटल्यानंतर ते दुःख ठेवून येत नाही, दुःख घेऊन येत असतं. शरीराच्या ठिकाणी असणार शरीर दुःखाचे. जाऊ दे, पुढे बसा. पहिल्या व दुसऱ्या तरंगात फक्त अनुबंध चतुष्टयाची सिद्धी केली आहे. तरंग 3. श्री गुरु सच्चिदानंदाय नमः. संपला का दुसरा? ह्याच्यात कोणता कोणता विषय आला? कोणता विषय आला म्हटलं? पहिल्या तरंगात कोणता विषय आला? दुसऱ्या तरंगात घरी जाऊन वाचत आहे ना. अनुबंध चतुष्टय. बरोबर आहे ते. मग पहिला कोण घेतला? पूर्व पक्ष, उत्तर पक्ष. पूर्व पक्ष कसा आहे? अधिकारीच नाही, काय नाही. मग अधिकाऱ्याची काय दाखवली? असं आहे. प्रत्येक माणसाला दुःख निवृत्तीची इच्छा आहे. लौकिक उपायाने तो काय करतो? दुःख निवृत्त करतो. तुमच्या जगत निवृत्तीची त्याला काही इच्छा नाही. मग लौकिक उपायाने दुःख निवृत्त होते, पण होईलच असं सांगता येत नाही. मग किती मोठा मत आहे. एवढा मोठा राष्ट्रपती अब्दुल कलाम हा टाकून काय केला? दुःख निवृत्त होईलच असे सांगता येत नाही. झालं तरी कोणतं होता? जीवाला कोणती अपेक्षा आहे? म्हणून पूर्व पक्ष बरोबर आहे का? म्हणून कारण सवर्तमान जगत निवृत्तीची इच्छा आहे. ब्रह्मप्राप्तीची इच्छा आहे का विषयभोगाची? विषयभोग. मोक्षामध्ये विषयभोग आहे का? म्हणून ब्रह्मप्राप्तीची काय नाही. आता साध्याचीच इच्छा नाही, मग साधनाची काय नाही.
साधनाची सुद्धा इच्छा नाही. तात्पर्य काय झालं, अधिकारी सिद्ध होत, मग काय सिद्ध करून दाखवलं. मग अधिकाऱ्याकरता बद्धामध्ये प्रकार केले. पहिला प्रकार पामर, दुसरा कोणता, तिसरा, चौथा. मग अधिकारी कोण आहे? जिज्ञासूचं लक्षण काय आहे? विचारसागरात आहे. नाही सांगताय. ज्याने या जन्मे किंवा पूर्वजन्मे निष्काम कर्म उपासना करून चित्तशुद्धी करून साधनच्या दृष्ट काय आहे, तो या ग्रंथाचा काय साधनच्या दृष्ट म्हणजे त्याच्या साधनच्या दृष्ट्यामध्ये 4 प्रकार येतात ना. विवेक, वैराग्य होऊन गेला. तर मला पहिला तरंग काय झाला, त्याच्यामध्ये हा विचार केला. दुसऱ्या तरंगामध्ये याचा विचार. विवेकच नाही तर त्याला इच्छा होत नाही, इच्छेचा अभाव होता. आहे ना. काय काय विद्या ठिकाणी आपला चालतं का बरं आहे. इथं आपल्या विचारसागर वगैरे गीता ग्रंथ चालतात. एखाद्या मंगल कार्यामध्ये आम्ही एखादा विचारसागराकरता प्रवचनाला बसला, ते म्हणलं इथे काय आम्हाला इथे आम्ही आलेलो आहे. मग तिथे इच्छा कोणती असते? मंगल कार्यालयामध्ये सत्कार केला पाहिजे. त्याचा काय करावं, जाऊ दे आपला. अनुबंधाच्या दृष्टावर ते शंका अधिक शंकेची उत्तर आहे. विषयावर कोणती शंका केलेली आहे? जीव ब्रह्माची एकता होऊ शकत नाही. कशी होऊ शकत नाही? पंचक्लेश असल्यामुळे. असं नका पंचक्लेश. नाही सांगता येत. जीव स्वरूप सांगावं लागतं. काय सांगावं लागतं? मग जीव म्हणजे काय? मग त्याच्यामध्ये बुद्धी अधिष्ठान त्या चैतन्याचं ते मिळून काय होतं? मग जीव स्वरूपामध्ये अधिष्ठान चैतन्य आहे. त्याला आत्मा साक्षी तंबद लक्ष म्हणतात. आणि तो सगळ्या क्लेशाहून काय आहे? विभक्त आहे. आणि तोच ब्रह्मरूप आहे असं सांगायचं आहे. त्याच्यावर तर शंका, सुखदुःख आहे, साक्षी भाष्य आहे. साक्षी त्याला जाणतो. माझा सगळ्या सुखदुःखाला साक्षी जाणतो. तर साक्षी एक मानला तर शंकर होईल. म्हणून साक्षी किती मानावी लागेल? अनेक साक्षीचं एका ब्रह्माची काय होत नाही. अशी शंका पूर्व पक्षाची. उत्तर पक्ष कसं सांगतो? म्हणलं आम्ही साक्षी मानत नाही. नाहीतर त्याला मानलं नाही तर जीवाचं सिद्धी होऊ शकत नाही का? कारण विशिष्ट म्हणजे जीव. जीवामध्ये विशेष भाव नसेल, जीवाची सिद्धी होते. मग त्याला साक्षीलाच काय म्हणतात? जीव ब्रह्म ऐक्य. म्हणजे दिसत नाही, त्याच्या सत्याने चालत असते. एखादा पोलीस असला तर आपली गाडी हे काय समजायला कठीण आहे. दरवर्षी आमचं काय आहे, पण बरं आहे आपलं ऐकायला मिळते तुम्हाला. त्यांना वाटत असते बुवा काय म्हणतो कोणाच पाहिजे.
मग आम्हाला माहिती सर्वच जिज्ञासू असू शकत, सर्वच त्याचे अधिकारी आहे, सर्व कोणी कशाचा कोणी, पण ते काय दंड काय, संस्कृत का झालं पाहिजे, शिकलंच पाहिजे, गीता विचार जागा, नाही तर मग संस्था कशा करताय, जेवण्याकरता का, उद्योग नाही, धंदा नाही खरा. मग मधुकरीचं अन्न खायचं असेल तर बरं का, मग त्याचा अधिकार कोणाचा आहे, कोणाचा अधिकार आहे, मग त्याने अध्ययन काय केलं पाहिजे. जो अध्ययन करत असेल त्यालाच मधुकरी खाण्याचा काय अधिकार आहे. लोक वाढतात. जाऊ दे आपला विषय पुढे. तरंग तिसरा. श्री गुरु सच्चिदानंदाय नमः. 4 अनुबंध यथार्थ समजून घेऊन अधिकारी पुरुषाने श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू सद्गुरू शरण जाऊन हा ग्रंथ श्रवण व पठन करावा, म्हणजे त्यास मोक्ष साधन जीव ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. सोपा तरंग आहे, त्याला काही महत्व नाही फारसं. हे दुसराच तर याच्यातले विषय कळाले पाहिजे. ते तरंग शिकूनही सुद्धा विद्यार्थ्याला कळत नाही अध्यस्त म्हणजे काय. मग एखाद्या माणसाने विचारलं तुम्हाला जगात किम स्वरूप आहे, अध्यस्त आहे सांगतात. म्हटलं अध्यस्त कशावरून आहे, मग त्याची व्याख्या सांगता आली पाहिजे. अध्यास कोणाला म्हणतात, जे ज्याच्या ठिकाणी नाही याला काय म्हणतात. मग जगत कसं आहे, म्हणून तर अधिष्ठान जाणारे त्याची काय होते आहे ना. प्रश्न विचारतील ना तुम्हाला, त्याच्यामुळे आपल्याला काय करता आलं पाहिजे. प्राप्ताची प्राप्ती, सकल दुःखाची निवृत्तीची निवृत्ती सांगता आलं पाहिजे. पुढे 13 तिसरा. सद्गुरूंचे लक्षण. श्रोत्रिय म्हणजे वेदांत शास्त्राचे अध्ययन केलेला, ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मात्मबोधात निमग्न असणारा आणि कृपाळू म्हणजे शिष्यास उपदेश करण्याची कळकळ बाळगणारा तो सद्गुरू. सद्गुरू म्हणजे कोण. व्यवहारातले गुरु सर्व गुरुच आहे, पण ते आत्यंतिक निवृत्तीच्या उपयोगाचे नाही. आत्यंतिक निवृत्ती म्हणजे त्याच्याकरता गुरुच्या ठिकाणी कोणता पद लावलं आपलं सद्गुरूचा. तुमच्या गीतेमध्ये 13व्या अध्यायामध्ये चांगलं वर्णन, दुसऱ्या अध्यायामध्ये आहे बघा. म्हणजे ज्ञानाने पूर्ण असावं लागत होतं. ज्ञान म्हणजे मग कोणतं वेदशास्त्र, त्याला श्रोत्रिय असं म्हणतात. आणि पुढे ब्रह्मनिष्ठ, त्याचा अनुभव आलेला असावा. तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेयमित्तमं शाब्दे परेच निष्णादं ब्रह्मण्यपदसमाश्रयम्. बरं, हे गुरुचं लक्षण चाललेलं आहे. त्याचे शब्द आहे ना ते. मग व्यवहारामध्ये सुद्धा गुरुच आहे की सगळे. आपण कोणती विद्या ज्याच्याजवळ शिकून गेलो असेल, लौकिकामध्ये त्याला गुरुच म्हणायचं. पक्वात जरी शिकवत असला तर प्रपात शिकवणारा सुद्धा काय, चाल जरी शिकवत असेल तर ते सगळे, कोणती कला शिकवत असेल तर लयरूप निवृत्तीची आहे कोणती, पण आत्यंतिक निवृत्ती. आत्यंतिक निवृत्ती करता कोण पाहिजे, सद्गुरू आहे. तस्मात् गुरुं जिज्ञासु श्रेयमित्तमं तद्विद्ये परिप्रश्नेन उपदेक्षन्ति ते ज्ञान. ज्ञानाग्नि सर्वकर्माणि श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठं. तो सद्गुरू या पदाला काय आहे, योग्य आहे. बाकी सगळे गुरु आहेत काय आहेत, पण सद्गुरू नाही. मग कोणाचं लक्षण यायचं, सद्गुरूचं. सगळे सुद्धा जे जे आपल्याला शिकवणारे असतील, मार्गदर्शन करणारे असतील, ते सगळे गुरुपदाचे काय
पण एक गुरुपदाचे जरी योग्य असले तरी लयरूप निवृत्तीच करू शकतात, आत्यंतिक निवृत्ती करू शकत. ते तुमच्या हे होते ना राजा परीक्षिती, त्याच्यावर ते संकट आला. 7 दिवसांनी काय होणार? संपणार. मग आता या संकटातून काय झालं पाहिजे? जन्म मृत्यू याला बंद असं म्हणतात. या बंधातून आता आपण मुक्त झालं पाहिजे. मग त्याचं पुण्य चांगलं होतं. मग त्याची भेट घेण्याकरता कोण आले? शुकाचार्य आले. बाकीचे येत होते, विचारपूस करायची आपल्याला. नाही का व्यवहारामध्ये एखादा पेशंट कुठं दवाखान्यात असला भेटण्याकरता लोक येतात. काय त्याला सांगतात, तुम्हाला पैसे पाहिजे का, अमकं पाहिजे का? पण दुःखातून सोडवणारा कुठे येतात आणि त्याचा काय उपयोग आहे? मग परीक्षित राजाच्या दुःखनिवृत्ती करता कोण आले? व्यासोनंदन, परमहंस परिव्राजकाचार्य सुखदेवजी महाराज. मग त्याला ज्ञान सांगतात. काय सांगतात? आणि त्या ज्ञानाने बरं का शेवटचा असताना त्याचा दिवस, शेवटच्या दिवशी साप जाऊन परीक्षित काय होणार? नेमकं त्या दिवशीचा विषय. मग ते शुकाचार्य विचारतात, आज तुझ्या मरणाचा काय आहे? साप येऊन बसलाय म्हणला. मी गेलो की साप काय होणार? मग परीक्षित काय उत्तर देतो? मरण माझे माझा केले अमर. ऐकतो भय निवासली खंती. मरणाची भीती काय झाली? उलट नाही काय म्हणतो, तर सापाला सांगतो तो, म्हणला ये ना ब्राह्मणाची वाणी काय कर. मग ही अवस्था कोणामुळे प्राप्त झाली? ज्ञान. तो सद्गुरुपदाला काय आहे? मग शुकाचार्य काय थांबत बसतात का तिथे? त्याचं उत्तर ऐकल्यानंतर काय करतात? मग म्हणलं तुमच्या उपदेशाने राजा परीक्षिती काय झालेला आहे? अमर झालेला आहे. शुकाचार्य आमचं काम काय झालं? मग भगवान श्रीकृष्णांनी गीता काय 2-2 वर्ष सांगत बसले का तिथं? सांगून लगेच का उत्तर मिळालं ना, नष्टो. गीता काय झाली? संपली. मग असली स्थिती प्राप्त करून देणारा जो कोणी असेल त्याला सद्गुरू म्हणायचं. काय म्हणायचं? श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम समित्पानी. आणखी पुन्हा त्याच्या लक्षणाचा विचार केला आहे. कर्माने काय करू? विचार करू इथे सांग.